कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू कशाला हात जोडायलास आजी? चल की रे पोरा, थांबव तिला. नको घे, जाऊ दे. अधिपती, अधिपती तू इथं काय करतोयस? तू खाली चल. अरे अक्षरा घर सोडून निघाली आहे, तिला थांबव, तिला थांबव अधिपती. मी मी हात जोडतो तुझ्या पुढे, तिला थांबव. अधिपती तुला माहिती आहे, तुझी आई हे जग सोडून गेली, आपल्या घराची वाताहत झाली आहे. आता तुझी बायको चालली आहे घर सोडून, तिला थांबव प्लीज, तिला थांबव अधिपती. मी मी हात जोडतो तुझ्या पुढे. चल बा, थांबव की तिला. अधिपती तुला कळतंय का आम्ही काय म्हणतोय? तुम्ही थांबा, तिथंच थांबा, तुम्ही येऊ नका, थांबा. ठीक आहे, ठीक आहे, मी पुढे नाही येत, मी नाही येत तुझ्याजवळ. पण तुला कळतंय का मी काय म्हणतोय? अरे अक्षरा घर सोडून निघाली आहे, तिला थांबव प्लीज. त्यासनी जायचं आहे ना, जाऊ दे. अरे डोकं फिरलंय का तुझं? तुला कळत नाहीये का तू काय बोलतोयस? अरे अक्षरा निघाली आहे, तुझी बायको घर सोडून निघाली, तू असा कसा आहेस? थांबव तिला, तिला असं कसं वाऱ्यावर सोडतोस अधिपती? मी काय वाऱ्यावर नाही सोडलेलो त्यासनी. अरे तिला बाहेर जायला सांगितलंस ना तू? तिला आपल्यासाठी, तुझ्यासाठी, या घरासाठी काय काय केलंस विसरलास? त्यांच्या मर्जीनं चालल्यात त्या. अरे तू सांगितलंस ना तिला घराबाहेर जायला, नाही सांगितलंस? मी काय नाही सांगितलं, त्यांनी आई साहेबांना बाहेर जायला सांगितलं. त्यासनी आई साहेबांसंग राहायचं नाही. ठीक आहे, तिला राहायचं नाहीये. आणि तुझं काय? माझं काय? अरे तुला राहायचं आहे की नाही अक्षरा बरोबर? मला राहायचं आहे का नाही ही जर त्यासनी काळजी असती ना, तर काय? तर गेल्या नसते असं सोडून. घर म्हणल्यावर सगळ्यांनीच असं डोसकं फिरल्यागत वागून चालत नाही, समजून घ्यायला लागतात, गोष्टी जुळवून घ्यायला लागते. डोकं फिरल्यागत आपलं एकच एक खूळ काहीतरी घेऊन बसायचं डोसक्यात, विचार करायचा नाही, काय नाही. ह्याला काय अर्थ आहे का? जाऊ दे, त्यांना जायचं तर आठवू नका त्यासनी, जाऊ दे. जाऊ दे म्हणजे तुला जमणार आहे तिच्याशिवाय? राहू शकणार आहेस सुनबाई शिवाय? ती घरात आल्यापासून बघते मी, तिच्याशिवाय पान हालत नाही तुझं. जा बाळा, जा, अडव तिला. अधिपती माझा ऐक, अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये. जा आणि थांबव तिला. तुझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने मोठा आहे मी, तुझा बाप आहे म्हणून सांगतोय तुला. माझ्या सुनेला या घराबाहेर जाऊ देऊ नको प्लीज. अरे आधीच या घराला 7:30 लागली आहे. ती पोर जर या घराच्या बाहेर गेली ना तर सर्वनाश होईल अधिपती. तू चल, तिला थांबव. तुला जो राग काढायचा तो माझ्यावर काढ, तिला थांबव. हो, तुम्ही जावा, तुम्ही थांबू नका, तुम्ही जावा आजी, तुम्ही जा. मला एकट्याला राहू दे, तू जा गं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।